हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं. मित्रांनो, 12 जानेवारीला दीड शतकांपूर्वीची गोष्ट सांगतो आहे. दीड शतकापूर्वी 12 जानेवारीला संक्रांत आली होती आणि कलकत्त्याच्या सिमूल या गावामध्ये एक दत्त कुटुंबीय राहत होतं. भुवनेश्वरी आणि विश्वनाथ दत्त असं त्या जोडप्याचं नाव. आणि त्यांच्या पोटी जन्माला आला आहे एक मुलगा. सकाळच्या 6:30च्या वेळेला. आता तुम्ही म्हणाल याच्यात वेगळं काय? हो, भुवनेश्वरी असं त्या मुलाच्या आईचं नाव, की जी शिवाची उपासक होती, शिवशंकराची उपासक होती. वीरेश्वर मंदिरामध्ये असलेल्या शिवाच्या उपासनेमुळे हे मला पुत्र जन्माला घालता आलं, हा विचार करून हा शंकराचाच प्रसाद आहे असा विचार करून मुलाचं नाव ठेवण्यात आलं वीरेश्वर. लहानपणी त्याला सगळे बिले म्हणायचे. मी कुणाबद्दल बोलतोय तुम्हाला कल्पना आलेली असेल. हो, स्वामी विवेकानंद. बालपणीचा काळ आणि शालेय जीवन या काळात त्याला बिले असं म्हणायचं. बिले हे त्याचं टोपण नाव होतं. आणि असं सांगितलं जातं की खूप संतापी, खूप चिडखोर, खूप हट्टी, खूप खोडकर असा तो बिले होता. आणि ज्या वेळेला तो खूप चिडायचा, संतापायचा, त्यावेळेला त्याची आई भुवनेश्वरी एक कृती करायची. ती अशी होती की तो चिडलेला असताना त्याच्या डोक्यावर पाण्यानं भरलेली घागर ओतायची. शिव 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 असं म्हणत ओतताना पूर्ण चिंब झालेला तो पिले म्हणजेच वीरेश्वर पाणी पडल्या पडल्या शांत व्हायचा. आपल्याला कोणत्याही निष्कर्षावर जायचं नाही आहे, पण ह्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. हा विले जो होता हा अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा असा, सर्व मुलांमध्ये उठून दिसणारा असा. त्याला लौकिक अर्थानं जे शिक्षण चाललं होतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं तो पुढचा होता. त्याचं अजून वैशिष्ट्य सांगितलं जातं की त्याची इतकी एकाग्रता होती, त्याला ध्यानधारणेची सवय होती. घरामध्ये तसं वातावरण असल्यामुळे तो असा एकाग्र व्हायचा, ध्यान करायचा. तोही शिवाचा उपासक बनला होता. ध्यान करायचं आणि इतकं एकाग्र ध्यान त्याचं असायचं की असं सांगितलं जातं एक गोष्ट की समोर तो ध्यानाला बसलेला असताना, डोळे मिटून ध्यानाला बसलेला असताना एक समोर मोठा नाग आला, फणा काढून त्याच्यासमोर उभा राहिला, पण याला त्याचा काही पत्ता नाही. त्याच्या आजूबाजूला त्याचे असणारे जे मित्र होते ते सगळे पटापटा पळून गेले, पण त्याला त्याचं भानच नव्हतं. थोड्या वेळानंतर जेव्हा त्याने डोळे उघडले त्यावेळेला तो नाग निघून गेलेला होता. त्याचे आजूबाजूचे पळून गेलेले मित्र जेव्हा त्याच्याजवळ आले आणि त्याला आश्चर्याने म्हणाले की अरे तुला कसं कळलं नाही, समोर नाग होता. त्याला कशाचंच भान नव्हतं. एकतानता, एकाग्रता आणि ध्यानधारणा ही त्याची उपजतच वैशिष्ट्ये असावीत. हा त्याचा कालखंड सुरुवातीचा. शालेय जीवनात आणि बालपणात त्याला बिले म्हणून हाक मारली जायची, वीरेश्वर म्हणलं जायचं. हाच पुढे ज्यावेळेला किशोर वयात आला, युवक झाला, त्यावेळेला असं लक्षात आलं की महाविद्यालयात गेल्यानंतर शिकवले जाणाऱ्या विषयांपेक्षाही जास्त, कदाचित त्याला जास्त ज्ञान असल्यामुळे, उपजत परमेश्वराने दिलेली प्रतिभा असल्यामुळे शिकवत असलेल्या विषयांनी तो काही फारसा समाधानी होत नसायचा. आता असाच एक प्रसंग आहे. त्याच्या कॉलेजमधले, त्याच्या महाविद्यालयातले एक प्राचार्य होते, विल्यम हेस्टिंग. ते एक विल्यम वर्ड्सवर्थची अतिशय सुंदर कविता शिकवत होते, एक्सकर्शन नावाची. त्या एक्सकर्शन नावाच्या कवितेमध्ये इतके रममाण होऊन ते शिकवत होते. निसर्गाचं अप्रतिम वर्णन त्या कवितेमध्ये असल्यामुळे
ही भावावस्था किंवा हे निसर्ग जाणण्याचं काम अशाच व्यक्तीला होऊ शकतं ज्याचं मन पवित्र, शुद्ध, निर्मळ आहे. त्यालाच ही भावावस्था प्राप्त होऊ शकते असं त्याचे प्राचार्य सांगत होते. आणि तो नरेंद्र, त्यावेळेला त्याला नरेंद्र म्हणलं जायचं. बघा टप्पे कसे बदलत गेलेत. सुरुवातीला बिले, वीरेश्वर आणि किशोर वयात आल्यानंतर युवकांच्या कालावधीमध्ये म्हणजे तो युवावस्थेमध्ये त्याला नरेंद्रनाथ दत्त असं संबोधलं जायचं. तर तो ऐकत होता. तो ऐकत असताना त्या सरांचं पुढचं जे वाक्य होतं त्याच्याने तो एकदम चमकला की ही भावावस्था असलेला एकच महामानव, महापुरुष माझ्या पाहण्यात आहे आणि तो इथे दक्षिणेश्वरला राहतो. हा एकच आहे की जो या कवितेतली भावावस्था स्पष्ट अनुभवू शकतो. नरेंद्राला फार आश्चर्य वाटलं की अरे, एक इंग्रज प्राचार्य किंवा इंग्रज व्यक्ती एका भारतीयाचं कौतुक करते, हे दुर्मिळ गोष्ट त्याने अनुभवली. पुढे ज्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव कळालं, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल, दक्षिणेश्वरी असणारे श्री रामकृष्ण परमहंस ही अधिकारी व्यक्ती होती. आणि अधिकारी व्यक्ती अशा अर्थाने मी म्हणतो की त्यांचा भक्तीच्या प्रांतामधला अधिकार खूप श्रेष्ठ मानला जायचा. ते देवीशी स्पष्ट आणि शुद्ध बोलायचे. असं म्हणलंच जायचं नाही, असे पुरावे आहेत, अशा गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत की ते देवीशी बोलायचे, परमेश्वराशी संवाद साधायचे. दुर्गेशी त्यांची घट्ट असं एक नातं होतं, त्यातनं ते बोलायचे. आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला हे कळालं तोवरही त्यांना काही फारसं काही क्लिक झालं नाही. पण त्यानंतर असं झालं की अजून एक प्रसंग आला की ज्या वेळेला नरेंद्र एका ठिकाणी गाण्यासाठी त्याला बोलावलं गेलं. तो उत्तम गायचा, त्याला गाता गळा होता आणि सुंदर सुंदर भजनं त्याला पाठ होती. पाठांतर अफलातून असलेला विलक्षण प्रतिभेचा हा नरेंद्र असाच एकदा एका कार्यक्रमाला, एका घरगुती एका समारंभात त्याला बोलवलं होतं. त्यावेळेला तो गायला गेला होता आणि गात असताना समोर उपस्थित होते साक्षात रामकृष्ण परमहंस. रामकृष्णांनी त्याला पाहिलं, त्याला ऐकलं आणि ते म्हणाले, बाळा कुठे होतास रे इतके वर्ष? मी तुझ्यासाठी किती काळ वाट बघतोय. ये दक्षिणेश्वरी ये, मी तुझी मनापासून वाट पाहतोय. नरेंद्रला काहीही कळालंच नाही की हे काय घडतंय, हे कोण आहेत, मी यांना कधीच नाही पाहिलं आणि ते असं का म्हणतायत की मी तुझी वाट बघतोय. संदर्भ लागले नाहीत. कालांतरानं दत्त कुटुंबियांमधला तो आधार जो होता, त्याचे नरेंद्राचे बाबा, नरेंद्रनाथांचे वडील विश्वनाथ दत्त यांचं कालांतराने निधन झालं. आणि अशी परिस्थिती आली की काही गोष्टी आर्थिक अडचणीच्या स्वरूपात त्यांना भासायला लागल्या. आणि या अशा आर्थिक अडचणींच्या आणि विवंचनेच्या काळामध्ये ते दक्षिणेश्वरी गेल्याचं लिहिलं गेलं आहे. आणि दक्षिणेश्वरी गेल्यानंतर कमाल झाली तिथे सुद्धा. पुन्हा एकदा पहिल्यांदाच तिथे जात असताना सुद्धा आत गेल्या गेल्या लहान मुलासारखं रामकृष्ण पळत त्याच्याजवळ आले आणि त्याला कडकडून मिठी मारली. कुठे होतास रे? मी तुझी किती मनापासून वाट पाहतोय. त्याला काहीच कळेना. तो आला होता वेगळ्या कारणासाठी आणि घडत होतं वेगळंच. अशा मी तुम्हाला सांगतो, हा रंजक, हे त्यांच्या भेटीचं रंजक वर्णन आहे. अतिशय विहंगम, अतिशय मनस्वी अशी या दोघांची भेट आहे. ही गुरु शिष्याची सर्वोत्तम जोडी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांनंतर मला वैयक्तिकरित्या जाणवलेली ही सर्वोत्तम जोडी आहे. ते एकमेकांसाठीच जन्माला आले होते. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचं अद्वैत होतं. आणि त्यानंतरचा काळ हा त्यांना त्यांच्या विवंचनेमुळे त्यांनी रामकृष्णांना सांगितलं सगळं की मी या कारणासाठी आलो आहे. प्रश्न एकच विचारला होता आणि जो त्यांना
सलग भेडसावत होता. त्याचं उत्तर त्यांना कुठेही मिळत नव्हतं. तुम्ही देव पाहिलाय का? असंख्य लोकांना विचारून झालं होतं, कोणाकडनंही समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. तोच प्रश्न त्यांनी रामकृष्णांना विचारला, तुम्ही देव पाहिलाय का? रामकृष्णांनी त्वरित उत्तर दिलं, हो, मी पाहिलोय. मी पाहिलाय. एवढंच नव्हे तर मी त्याच्याशी बोलतो सुद्धा. मग पुढचा प्रश्न आला, मग तो मला दिसेल? मला बोलता येईल? रामकृष्ण म्हणाले, हो, का नाही? जा, खाली दुर्गेचं मंदिर आहे, त्या दुर्गेच्या मंदिरात जा आणि आईशी संवाद साध. तुला जे काही मागायचंय ते तिच्याकडे माग. नरेंद्र गेला, आत गेला आणि त्याला ज्या काही आर्थिक विवंचना होत्या त्या घेऊन आत गेलेला नरेंद्र, देवी प्रगट झाली. कारण आपल्याला खरंच सांगतो, जेवढा आपण त्याच्यावर विचार करू त्यावेळेला तसे तसे संदर्भ मिळत जातात, अर्थ कळत जातात. शंका घेणं आणि शंका घेणारे हे बाजूला ठेवूयात. आपल्याला विश्वासच ठेवणं हे आपल्याच आत्मोन्नतीसाठी आवश्यक आहे. आत गेला, देवी प्रगट झाली. देवीला मागायचं जे होतं, जो हेतू घेऊन तो आत गेला होता तो विसरला आणि आत गेल्यावर मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, असं मागणं नरेंद्रनाथांनी मागितलंय. बाहेर आला. रामकृष्णांनी विचारलं, काय झालं? देवी भेटली का? देवी बोलली का? मागितलंस का? तुला जे हवं होतं ते मागितलंस का? तो म्हणाला, नाही, मला जे हवं होतं ते अजिबात मी मागितलं नाही. मग तू काय मागितलंस वेड्या? नरेंद्रनाथांनी सांगितलं की मी मागितलं ज्ञान, मी मागितलं वैराग्य, मी मागितलं भक्ती. ते म्हणाले, अरे वेडायस का? जा परत. असं एकदा, दोनदा, तीनदा, तिन्ही वेळेला ऐहिक सुखांचा विचार न करता, मागणं न मागता याच गोष्टी मागितल्या गेल्या. आणि मग नरेंद्राला कळून चुकलं की जो आपल्याला पाठवतोय तो आपला गुरु आहे. आणि हा साक्षात्कार झाला. आणि नरेंद्रांना ज्या वेळेला पुन्हा बाहेर आल्यानंतर रामकृष्ण म्हणाले की अरे वेड्या, तू ऐहिक गोष्टींसाठी जन्माला आलेलाच नाही आहेस, तू एका वेगळ्याच अद्वितीय कार्यासाठी जन्माला आलेला आहेस. ह्या गोष्टी काय मागितल्यास तू मागूच शकणार नव्हता, म्हणून तर मी तुला पुन्हा पुन्हा पाठवत होतो. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचं इतकं गोड नातं आहे. आपण जितका अभ्यास करू, जितका विचार करू तितकं कमी आहे. मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला व्याख्यानं देतो रादर, पण ज्यावेळेला केंद्राचं काम करायचो, विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी व्याख्यानं द्यायचो, त्यावेळेला किशोरांसाठीचा विवेकानंद, किशोरांसाठीचे विवेकानंद, युवकांसाठीचे विवेकानंद, सर्वांसाठीचे विवेकानंद, अशा वेगवेगळ्या विषयांवर आपलं बोलणं व्हायचं. मी बोलायचो. पण मला इतका आनंद व्हायचा की येणारे जे प्रश्न आहेत ना ते इतके कुतूहलापोटी यायचे. आज खरं त्याची जास्त गरज वाटते. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचं सखोल आपल्याला नातं जाणून घ्यायचं असेल तर विस्तृत आहे. आणि त्याचा अभ्यास करणं हा एक स्वतंत्र चॅप्टर असू शकतो, व्याख्यानाला वेगळा विषय असू शकतो. असाच त्यांचा प्रवास सुरू झाला आणि ते रामकृष्ण पथावर चालू लागले. बघा बदल कसा झाला. बिरेश्वर, नरेंद्रनाथ, इथून प्रवास सुरू झाला रामकृष्णांच्या विचारानं. असाच पुढचा महत्त्वाचा टप्पा त्यांच्या आयुष्यातला. रामकृष्ण गेल्यानंतरचा काळ आहे हा. आणि तो काळ म्हणजे 11 सप्टेंबर 1893ची शिकागोमध्ये झालेली सर्वधर्म परिषद. 11 सप्टेंबर अमेरिकेला वेगळ्या कारणाने लक्षात आहे. त्याला 9/11 असं ते म्हणतात. पण ही 9/11च तारीख होती मित्रांनो. पण लक्षात काय ठेवायचं, हे कर्मस्वातंत्र्य आपल्याकडे आहे. 11 सप्टेंबरलाच शिकागोला धर्मपरिषद, अनंत अडचणींनी स्वामी तिथे पोहोचलेले आहेत. आता ते स्वामी नरेंद्रनाथ किंवा स्वामी विवेकानंद
असे ओळखले गेलेले आहेत. तो मधला प्रवास खूप छान आहे, खूप रंजक आहे, खूप अभ्यासपूर्ण आहे. पण तिथे पोचले आणि शिकागोमधल्या धर्म परिषदेमध्ये एक हिंदू धर्माचे, सनातन हिंदू वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून भारताकडून त्यांचा प्रवेश झाला. तो प्रवेश खूप रंजक आहे, खूप छान आहे, माहिती करून घेण्यासारखा आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र मी व्हिडिओही नंतर करणार आहे सप्टेंबर महिन्यातल्या काळात, 11 सप्टेंबरला. जिथे अमेरिकेमध्ये स्वामी गेले होते, तर स्वामींना अनंत अडचणींचा सामना जसा करावा लागला, तसं एक राईट म्हणून एक प्राध्यापक होते. त्यांनी केलेल्या शिफारसीमुळे त्यांना तिथे प्रवेश मिळाला. आणि त्या राईट ते जे प्राचार्य होते, प्राध्यापक होते, त्यांनी जे पत्र पाठवले सर्वधर्म परिषदेला, त्याच्यात विवेकानंदांचा असा स्पष्ट उल्लेख आहे मित्रांनो, अभिमान वाटायला लावणारी गोष्ट, की हिअर इज अ मॅन विच आय हॅव सीन नेव्हर इन माय लाईफ. बघा, हु इज मोस्ट लर्नेड दॅन ऑल द लर्नेड प्रोफेसर्स राईट नाव इन द वेस्ट. एवढा अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की ज्याच्या विद्वत्तेचा व्यासंग प्रस्थापितांच्या पासंगालाही पुरणार नाही, असा एक अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा भारताकडून आलेला एक हा नेता, किंबहुना हा एक प्रतिनिधी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. केवढी कौतुकाची गोष्ट आहे, केवढी अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर 11 सप्टेंबर पासून सुरू झालेली ही परिषद, पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपापलं इंट्रोडक्शन द्यायचं असायचं, परिचय द्यायचा असायचा, आपल्या धर्माबद्दल सांगायचं असायचं. हे तर काहीही तयारी करून गेलेले नव्हते, त्यांना फक्त सुचवण्यात आलं होतं आणि ते तसेच गेले. तेव्हा तिथे ना ज्या वेळेला पाहिलं ते खूप सुंदर आहे. मी त्यावेळेला सांगेनच सखोलमध्ये, अगदी डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगेन. तर तिथे कोणतीही टिपणं नव्हती, कोणतेही कागद नव्हते. विवेकानंद 17 दिवस असलेल्या परिषदेमध्ये त्यांची 15पेक्षा जास्त व्याख्यानं झाली, समोर कोणताही कागद किंवा चिठोरा नसताना. कमाल केली, कमाल. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका ही 5 अक्षरं, या 5 अक्षरांनी संपूर्ण वेस्टमध्ये क्रांती घडवली. अमेरिका आयुष्यभर विसरू शकणार नाही असा तो दिवस आहे. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की 11 सप्टेंबर कोणता लक्षात ठेवायचा आहे हा अमेरिकन्सनी ठरवायचं. पण आपल्या दृष्टीने 11 सप्टेंबर खूप पावन दिवस आहे की ज्या वेळेला आपल्या हिंदू धर्माची, सनातन हिंदू धर्माची, वैदिक धर्माची पताका एका अत्यंत बुद्धिमान माणसानं अटके पार झेंडा लावल्यासारखी लावली होती. पुढे स्वामी ज्या वेळेला भारतामध्ये आले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 17 दिवस तर ते तिथे राहिले, त्यांची 15पेक्षा जास्त व्याख्यानं झाली. त्याच्यानंतर 3 वर्ष अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना सोडलं नाही. 3 वर्ष विविध प्रांतामध्ये स्वामीजींनी व्याख्यानं दिलेली आहेत. भारतीय सनातन धर्म आणि हिंदू धर्म आणि आजवर हिंदू धर्माबद्दलच्या असलेल्या ज्या मिसकन्सेप्शन्स आहेत, गैरसमज आहेत, गैरसमजुती आहेत, बघा अजूनही काही ठिकाणी आपल्या देशाबद्दलचे गैरसमज या पाश्चिमात्य लोकांना वाटत आलेले आहेत. आताचं नेतृत्व बदललं आहे आणि सगळंच बदल झाला आहे, त्यामुळे आता दबदबा निर्माण झाला आहे. पण तो काळ अतिशय वेगळा होता की ज्या काळात स्वामीजींना किती त्रास झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यानंतर स्वामीजी भारतामध्ये 1897ला आले आणि लक्षात आलं की खूप मोठा फरक आहे आपल्या ईस्ट आणि वेस्टमध्ये. मग त्यांनी केलेला त्यांचा परिव्राजक म्हणून प्रवास खूप मोठा आहे. राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग असे भले मोठे 4000 पानांचे खंड लिहिलेले आहेत विवेकानंदांनी. असंख्य पुस्तकं, असंख्य व्याख्यानं, असंख्य ठिकाणी जाऊन बोलले स्वामी. मग मी म्हणतो, विचार करतो की आता आपल्याला स्वामीजींची गरज आहे का? त्या काळात होती, मग आत्ता आहे का? माझं वैयक्तिक मत सांगतो मित्रांनो, त्या काळात आपल्याला
खरंच सांगतो की पाश्चिमात्य लोकांना भारतीय सनातन धर्माची, हिंदू धर्माची ओळख करून देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं, त्या व्यक्तीचा अभ्यास आपण आज खऱ्या अर्थानं माझ्या मते जास्त करायला हवा. 2 व्यक्ती ज्या दुर्लक्षित राहिल्यात, मनापासून सांगतो की ज्या व्यक्तींची आता नितांत गरज आपल्या भारतभूमीला आहे, ते 2 व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि विश्वसूर्य स्वामी विवेकानंद. खरं तर ही पाठ्यपुस्तकात किंवा अभ्यासक्रमात हे विषय पाहिजेत. आपल्याला जो इतिहास शिकवला गेला, त्यामुळे आपल्याला ही सगळी रत्न आपल्याला अभ्यासता आली नाहीत. ते आता जुन्या गोष्टींमध्ये आपल्याला पडण्यात काही अर्थ नाही, आपल्याला ते कारणं शोधण्यातही इंटरेस्ट नाही. पण आताच्या काळाची गरज, मला आठवते शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असताना काही व्याख्यानं व्हायची, विवेकानंदांवर बोललं जायचं, ऐकलं जायचं, केंद्रांमध्ये कार्य. आता मी विचार करतो असं की आता अनेक ठिकाणी व्याख्यानं होत आहेत, पण येणारा वर्ग कोणता आहे? तर येणारा वर्ग हा साधारण 45-50 क्रॉस केलेला आहे. मग ह्या युवकांसाठी विवेकानंदांनी काहीच केलं नाही का? उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत असा संदेश देणारे विवेकानंद हे युवकांसाठीच होते. मित्रांनो, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. विवेकानंदांनी ह्या युवकांसाठी तर अलौकिक कार्य केलेलं आहे. त्यांच्या जागृतीसाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी विवेकानंदांनी असंख्य व्याख्यानं दिलीत. आज आम्हाला विवेकानंद वाचण्याची, जाणून घेण्याची, अभ्यास करण्याची खरंच खूप नितांत गरज आहे. आज आम्हाला विवेकानंदांचा वाढदिवस 12 जानेवारीला असतो, हे शासकीय नसल्यामुळे कळत नाही. हे आध्यात्मिक बळकटी आणि स्ट्रेंथ असलेली, आध्यात्मिक कठोर पाया असलेल्या भारतामध्ये याच लोकांची नव्यानं ओळख करून घेण्याची वेळ आली आहे. पण ठीक आहे, घेऊयात. मला वाटतं मी तर तयार आहे. जर तुमच्यापैकी कुणाला इच्छा असेल तर मला जरूर सांगा. मी माझंच असं म्हणत नाही, पण असंख्य लोक आहेत की जे विवेकानंदांवर किंवा सावरकरांवर मुक्तकंठानं मनापासून बोलू शकतात. आणि विवेकानंद, सावरकर ही किती महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला जाणून घेता येतील याचा विचार आपल्याला करायचा आहे. मी खरंच सांगतो मनापासून की स्वामी विवेकानंद किंवा त्यांनी लिहिलेलं किंवा त्यांचे विचार हे आत्ताच्या पिढीपर्यंत पोचणं ही आत्यंतिक गरज आहे. आत्यंतिक गरज आहे. आज इतका मोठा योद्धा संन्यासी भारतभर फिरलेला, पुण्यातही ते आले होते. पुण्यामध्ये त्यांच्या आणि टिळकांची झालेली भेट तर इतकी कमाल आहे. त्या गोष्टीबद्दल, त्या भेटीबद्दल खरंच खूप बोलण्यासारखं आहे. पण आपल्याला माहिती करून घ्यायला हवं. 2 दिग्गज, 2 महापुरुष एकत्र येऊन फक्त राष्ट्र आणि राष्ट्र या एकाच गोष्टीसाठी ते एकत्र येऊ शकतात. त्यांचा समान धागा होता राष्ट्र. आपल्याला ती गरज आहे. आज आपण वेगळ्या टप्प्यावर आहोत. आपल्या देशाची प्रतिमा ही जगामध्ये झपाट्यानं उंचावताना आपण पाहतोय. त्याचा अतिशय आनंद आज जर विवेकानंद असते तर त्यांना निश्चित झाला असता. पण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये नसलेले विवेकानंद माहीत करून घेणं गरजेचं आहे, कारण ते आपल्या आयुष्यात उपयोगी पडणार आहेत. ते वाचन झालेलं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, ते वाचाल तरच वाचाल. आपण वाचन करणं कमी झालं आहे. मी वाचनावर नंतर बोलणारच आहे. वाचन कमी झालेल्या पिढीमध्ये जन्माला आलोत. किंबहुना आता आपल्या पुढची जी पिढी आहे ती वाचन कमी झालेली आहे. पण त्यांना दोष देण्यापेक्षा आपण त्यांना नवीन मार्गांचा, जुने मार्गच नव्यानं दाखवू. विवेकानंद बघण्याची दृष्टी देऊ. सावरकर पाहण्याची, जाणण्याची, अभ्यासण्याची दृष्टी देऊ, कारण ती गरज आहे. मित्रांनो, आज हा एकच उद्देश होता की मकर संक्रांत 14 जानेवारीला आपण आत्ताच्या काळात साजरी करतो, पण त्या काळात
मकर संक्रांत 12 जानेवारीला का आली होती हे त्यानंतर घडलेल्या संक्रमणाच्या वेळेला आपल्याला कळतं, की अभ्यास करताना लक्षात आलं की भारत जसा संक्रमित झाला तो त्या 12 जानेवारी 1863ला जन्माला आलेल्या नरेंद्रनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंदामुळे. विवेकानंदांना मनपूर्वक अभिवादन करूयात आणि त्यांना आणि सावरकरांना असं मनापासून वचन देऊयात की तुम्ही पाहिलेला आणि तुम्ही दाखवलेला भारत, अखंड भारत हा आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचा आहे. त्यासाठी आम्हाला तुमची दृष्टी द्या आणि तुम्ही आमचे डोळे व्हा. मनापासून सांगतो, तुम्ही जरूर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर नक्की मला तुमच्या कमेंट्समधनं कळवा, कारण मी अशा पद्धतीनेच बोलणार. हे साधंसुधंच आहे, भरजरी विचार कारण भरजरी विषय. त्यामुळे मनापासून तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही हा विचार 4 लोकांपर्यंत पोचवावा, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यावा, आपल्या संपर्कातल्या सगळ्यांना न्यावा हीच तळमळ व्यक्त करतो आणि थांबतो. भेटूयात नवीन एपिसोड घेऊन पुढच्या भागात. बाय बाय.